सध्या परिस्थिती आमची अशी झालेली आहे की सिलेंडरची कमतरता पडलेली आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे गेस्टला आम्ही जे अनलिमिटेड जेवण होतं, ते आम्ही आता मोजकं जेवण देत आहे गेस्टला. आणि ते आम्ही जेवणाचे पण बाहेरचे ऑर्डर घ्यायचे आलेले कोणाचे, ते पण आम्ही सध्या बंद केलेले आहे. त्याच्यामुळे आमच्या इन्कमवर पण परिणाम होत आहे. आणि असं झालंय की फोन लावला तरी सिलेंडर मिळून नाही राहिला आम्हाला आता. आता सिलेंडर आमच्याकडे असं आहे की जे लावलं आहे गॅसला तेच चालू आहे. ते मोजकं सिलेंडर आता 2-4 दिवस चालेल तर चालेल. नंतर सिलेंडर आम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आमचं पण कसं काय होणार ते आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे. आता वेळ अशी आलेली आहे की आम्ही आता रिसॉर्ट बंद करण्याच्या तारखेवर आलेला आहे आमचा आता. सध्या आमचं सुरू आहे. पुरतीचा गॅस माझ्याकडे येतोय. पण ते आता त्यांनी पुरवठादार बंद केला काही दिवसात. तर आमच्याकडे माझ्याकडे पण एक 8 दिवसामध्ये ते प्रॉब्लेम येणार आहे. त्या अडचणी. सेवा कशी पुरवून राहिल्या आता मग? सेवा आता बल्कमध्ये माझा सुरू आहे देणं. म्हणजे ग्रुप असेल तर त्यांना एकाच मेनूत आम्ही देतो. फिक्स मेनू सारखं हे चालू आहे. तर त्याच्यामुळे कसं गॅसची बचत होईल आमची आणि ते पुढे जास्तीत जास्त म्हणजे दिवसेंदिवस आम्हाला ते वाढवता येईल.